हालेलुया. आपण प्रार्थना करूया की परमेश्वराच्या दयाळू बाबा सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य केलं. सर्व पापांच्या अपराधांची प्रत्येकाला क्षमा कर. ही प्रार्थना प्रभू येशू तुमच्या नावाने करतो. हालेलुया. 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 आजच्या काळामध्ये येशूवरचा जो विश्वास असतो तो तोडण्याच्या मागे बरेचसे लोक आजच्या काळात तुमच्याकडे येणार आणि येत आहे. ते प्रश्न असे आहेत की तुम्हाला देवापासून दूर करणारे बरेचसे लोक असतात. प्रत्येक मनुष्य जो आहे तो देवाबरोबर चालण्याचा प्रयत्न करत नाही. मनुष्याबरोबर चालतो पण मनुष्यच माणसाचा घालतो. तर काही वचनं मी तुम्हाला आज अशी देत आहे तर तुम्ही त्याच्यावर पूर्ण स्टडी करता. घरी गेल्यावर होमो बोलतात तेव्हा तुम्हाला खऱ्या देवाची ओळख होईल. नाहीतर मोबाईल बघत राहते, टीव्ही बघत राहते, तुमचं भविष्य चालणार नाही. जर भविष्यात चालायचं असेल तर यामध्ये प्रभू येशूचं वचन आहे, हे परमेश्वर पित्याचं आहे, पवित्र आत्म्याचं आहे. हे संपूर्ण शिक्षण आहे आणि मनुष्य आहे ना तो बाप आहे. आम्ही किती जरी आले ना कितीतरी गेले बरोबर तर आमच्यावर तुमचा भरवसा नसावा. तुमचा भरवसा या पवित्र शास्त्रावर. तो भरवसा कसा असावा तो पण मी तुम्हाला सांगतो. जर आमच्यावर भरवसा ठेवायचा असेल तर तुम्हाला मी वचनाविषयी बोलतो ना, मी तुम्हाला देवाविषयी सांगतो तरच त्यावर भरवसा ठेवा. मी सांगेन माझ्यात एवढं दान आहे, माझ्यात एवढा पावला आहे, माझ्यामध्ये एवढी हिलिंग होते, हे सोडून द्या. त्याकडे लक्ष कधी देऊ नका. कुठलाही देवाचा सेवक म्हणून येतो तो नक्की माहिती तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. तर या पवित्र शास्त्रात अनेक विषयावर लिहिलेले आहे. पहिले दिलेले मोशेचे नियम परमेश्वराने दिले आणि मोशेला या मिस्र देशातून जो एक राजा होता फारो, आणि हा फारो राजा जो होता ना, फारो राजा वो मानवावर अत्याचार ना अन्याय करतो ना. आज सुद्धा या काळात तेच आहे, मानवावर अत्याचार व अन्याय. की ज्याचा विश्वास देवावर वाढायला लागला का दुसरा येतो मग तो उभा आहे, तो उभा आहे, त्याच्या मागे चला, त्याच्यात दान आहे, त्याच्यात फिलिंग आहे, त्याच्यामध्ये सगळं होते, असं घडते तसं घडते. हे सगळं खोटं आहे. आणि जर तुम्हाला मी पवित्र शास्त्राची A to Z वचनं देतो. बरेचसे लोक काय सांगतात की ब्रदरना वचनाची फोड दे, पहिलं तुमची मन स्थिर आहे. येशू स्वतः आपल्या 12 शिष्यांच्या बरोबर पहिले 72 शिष्य बनवले होते लूकमध्ये 10 अध्याय, आणि शेवटला 11 शिष्यांची गरज झाली. त्यांना तो देव असून आपण तर मानव आहे, आपल्या मानवाचे विषय सोडून द्या. तो देव होता, कोण होता हा, तरी त्याच्याबरोबर एवढे टिकले नाही. 5000 पेक्षा जास्त लोक वचन ऐकणारे होते, भोजन खाणारे होते, पुरुष होते, स्त्रिया होते. हे पवित्र शास्त्र पवित्र आत्मा आल्याशिवाय कोणाला मिळत नाही. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा मिळवा पाहिजे. कोणा माणसाच्या मागे लागू नका. मनुष्य तुम्हाला खूप बघतो. आणि पण होणार कसा माहितीये, प्रकटीकरणामध्ये 12 अध्याय 12 पासून दिलेले 13 अध्याय दिलेले. तर पहिली सुरुवात करतो मी निर्गम पासून. निर्गम 20 अध्याय 1 ते 25 वचन. अनुमान सेम आहे, 5 अध्याय 25 वचन. स्वतःशील 135 अध्याय 21 वचन. आपल्या प्रत्येकाला एक एक शिक्षण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे मत्ते 24 अध्याय. त्याच्यानंतर मार्क 13 अध्याय. त्याच्यानंतर लूक 21 अध्याय. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय. योहानाच्या पहिल्या पत्रात 2 अध्याय 15 पासून पुढे. गलितीकरांचे 1 अध्याय 6 पासून. तर अशी उदाहरणं भरपूर या शास्त्रामध्ये. आणि मध्ये 10-17 माणसाच्या बाबतीत सांगतो. आता ह्या मध्ये 24 मध्ये खोटे ख्रिस्ती खोटे संदेश होतील तेव्हा तुम्ही निवडल्या लोकांबाबतीत सावध राहायचं. प्रकटीकरण 12:12 मध्ये स्पष्ट दिसते की आज तुम्हाला जे शिकायचं आहे ते पहिलं असं शिका की देवाच्या शिक्षक जे नियम आणि विधी जे दिले ते पहिले पाळायला शिका. म्हणून शेवटला ज्या वेळेला मध्ये 28 ते 19 ते 20 वचन असं दिलेलं आहे
तुम्हाला आज्ञा दिल्या, नियम दिल्या, पाळायला शिकवा. त्यांना पाळायला सांगितलेलं आहे. आम्ही पाळत नाही. आजच्या काळामध्ये तो मस्त पास्टर आहे, त्याच्या पास्टरकडे चला, त्या पास्टरकडे चला. कोणत्या पास्टरला असा शिक्का दिला नाही की हा जीवनाविषयी चमत्कार होऊ शकतो असं? कोणत्याच पास्टरला 100% अधिकार दिला नाही. आता आम्हामध्ये पण मेलेले लोक उठले, पण सगळ्याच टायमाला नाही उठू शकत, कारण त्यांचा विश्वास पण लागते. त्याच्यानंतर देवाची इच्छा मध्ये 7:33 मध्ये दिले नाही. पहिलं देवाचं राज्य व नीती. मग ते 6:9 पासून दिलेले तुझी इच्छेप्रमाणे. मग ते 8:2 पासून दिलेले तुझी इच्छेप्रमाणे. देवाची इच्छा पाहिजे, तेव्हा देवाचं सामर्थ्य उतरते. पण माणसाचं सामर्थ्य बोलण्यावर नका लावू. बोलण्यावर कोणाच्या मागे लागू नका, कारण हर एक व्यक्तीची आम्ही स्टडी करून बसलेली आहे. 1000 ठिकाणी जायचं नाही प्रार्थनेला, एकाच ठिकाणी स्थिर. पेत्राचं ज्यांना वचन माहिती असेल योहान 6:60 पासून, तर तो माणूस खरोखर येशूमध्येच राहील, बाकी कोणाकडे नाही. स्वतः पेत्र मत्ती 16:18 पासून दिले. पेत्राला हक्क पण दिला, अधिकार पण दिले. हक्क आणि अधिकार पण दिला. मी तुला किल्ल्या देतो. आणि तो खुश झाला. आणि त्याच्यामध्ये 23व्या वचनामध्ये सांगते, जेव्हा तो माणसाच्या गोष्टी ऐकायला लागला, तेव्हा येशूने त्याला सैतान पण बोलला. ये बघा, याच्यामध्ये पवित्र शास्त्रात कोणा माणसाविषयी अभिमान बाळगायला नाही सांगितलं. तुम्ही प्रकटीकरण वाचतात, त्याच्यामध्ये स्पष्ट असं पण दिलं, योहान होता आणि स्वर्गीय देवदूत आला. आणि देवदूत जेव्हा बघितल्याबरोबर योहानाने त्याला प्रणाम केलं, तर तो सांगते नमन देवाला कर. ही सगळी वचनात तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. माणसाला वंदन करायचं, माणसाची आराधना करायची नाही, माणसाची पूजा करायची. तर तो स्वर्गात आहे, तो योग्य आहे, त्याची प्रार्थना करा, देवाची स्तुती करा. स्तोत्रसेमध्ये 117:1-2 वचन, 2च वचन अशी दिले आहेत. स्तुती करा, देवाची स्तुती करा, कोणा माणसाची स्तुती नाही. माणसाचा सन्मान वचनाद्वारे करत नाही. तो सांगेल त्या प्रार्थनेचं तिकडे चला, त्या प्रार्थनेचं तिकडे चला. जो पास्टर मस्त आहे, तो पास्टर सगळेच मस्त आहे. देवाने सगळ्यांना मस्त बनवलेलं आहे. उत्पत्ती 1:27. प्रत्येक मनुष्य देवाचंच रूप आहे, पण देवाच्या रूपासारखं प्रत्येकाने सेवा केली पाहिजे. म्हणून मी लोकांना सांगतो, मी पाहतो या शास्त्रावर लक्ष दे, पवित्र आहे. शेवटी येशूने 12 प्रेषित निवडले, त्याच्यातले 11 झाले. शेवटी त्यांना पवित्र आत्मा घ्यायला लागला. बिना पवित्र आत्मा आल्याशिवाय कोणताच मनुष्य देवाची सेवा करू शकत नाही. आणि ज्याला पवित्र आत्मा मिळाला ना, तर तो पवित्र आत्मा काय करतो, मंडळीचं संरक्षण करतो. आणि त्या मंदिरामध्ये, म्हणजे ते मंदिर दिलं जातं. शलोमोनाने बघा, दावीद देवाचा सेवकच होता की नाही, मग दावीदाने का मंदिर बांधलं? काहीतरी त्याच्यात चुका दिसल्या देवाला, पण नाही तुझ्या वंशात. आता त्याच्या वंशाला आशीर्वाद दिला, तर दावीदाच्या वंशात येशू आला. शलोमोनाने मंदिर बांधलं, का दावीदाने मंदिर बांधू शकलं नाही? का त्याच्याकडे शक्ती मिळाली? आपण चुकल्यानंतर आपल्यामध्ये मंदिर बांधत नाही, आपण भांड्याच्या मध्ये त्याच्यात. पण देवाची इच्छा नाही. मंदिरात काय असलं पाहिजे? खाणं पिणं बसणं उठणं, मार्गदर्शक शिक्षण, नियम, रिट्रीट, असं त्याला बोलतात मंदिर. कारण ते देवाविषयीच त्याला शिकवावं लागतं. स्कूलमध्ये काय असते? शिक्षण असते की नाही? 8 तास शाळा, 1 तास 2 तासामध्ये सगळे मास्टर बनतात. वचनाची फोड कसं असते माहितीये तुम्हाला? मी सांगतो, देवाचं वचन 2 धारी. ते बघा छान. देवाचं वचन कसं आहे? 2 धारी सारखं आहे. म्हणजे जीवाच्या आरपार गेलं पाहिजे. आणि आरपार गेल्यानंतर तुम्ही जेव्हा लोकांना बोलतील ना, तेव्हा तिकडे पण चमत्कार पडते. आता मी जिथे जिथे जातो ना, कुठे सुवार्थ सांगायला लागलं, ते काही लोक कापतात. काही वेळेला फोनवर जर त्यांच्याशी बोलायला लागलं ना, तरी अंग कापते त्यांचं, हालतात ते. कारण तोंडातून शब्द देवाचा निघाला पाहिजे, दुश्मनी गोष्टी नाही निघाल्या. याचा तिरस्कार, त्याचा तिरस्कार. देवाने या पवित्र शास्त्रामध्ये कोणत्याच पास्टरला हक्क दिला नाही की दुसऱ्या मंडळी तोडा, त्या मंडळी तोडा. जी मंडळीमध्ये जे लोक अशी आहे, मी दुसऱ्या प्रार्थनेतील लोक इकडे आले तर मी त्यांना सांगतो तुमच्या जागेवर जा, कारण योहान 7:44 तुझ्यासाठी तीच आहे. जतपर्यंत तुला पित्याने देणगी देईपर्यंत त्या शहरात राहा.
त्याच पार्श्वकडे मग तो बरं सांगतो का वाईट सांगतो हे तू नाही घ्यायचं, त्या वचनावर लक्ष द्यायचं. तुला काय पाहिजे हे शिकायचं. मग मिसळ होते, माणसामध्ये परिवर्तन होत नाही, माणसामध्ये घडण होत नाही, माणसाला समज येत नाही. आम्ही काय समज घेतो किंवा आम्ही काय समजून घेतो. दिसं जायचं प्रार्थना मस्त. आज तर तुम्हाला माहिती नाही, मोबाईलमुळे लोकांची डोकी सापण्यात गेली. आता एक छोट्याच्या मुलीला तुम्ही बघता की कशी गाणी गाते की नाही हा, तुम्ही बघतात ना, तो पवित्र आत्माच कार्य करतो ना. त्यांना ट्रेनिंग नाही दिलं ना, शिकवण पण नाही दिलं, पवित्र आत्मा शिकवे. तुम्ही बसा. मग जर तुमचं परिवर्तन होत नाही तर तुमच्यामध्ये कुठेतरी चुका आहे. लक्षात ठेवा, आपल्या चुका कुठे असतात की आमचं परिवर्तन का आम्ही करून घेत नाही. काहीतरी आमच्या चुका आहेत. आम्ही कोणाचा द्वेष करतात, कोणाची निंदा करतात. जर तुम्ही कोणाची निंदा करत असेल, कोणाचा द्वेष करत असेल, कोणाची हेवा करत असेल, तर तुमच्यामध्ये देवाचं शिक्षण सापडणार नाही. मग तुम्ही त्या माणसाची स्तुती करायला, माणसाची स्तुती नाही करायला सांगितलं, देवाची स्तुती करायची. योग्य परमेश्वर आहे तुम्ही आणि मी. म्हणून मी लोकांना सांगतो, मला तुम्ही स्तुती करायला बसू. मला माहिती आहे, म्हणजे 23 बार मी पवित्र शास्त्र शोधून काढले आणि त्याच्यातली पवित्र गोष्टी मी करते. तरी मी लोकांना सांगतो मी पाहतो, कारण मला माहिती आहे मानवाचा एक स्वभाव आहे. कितीही चांगला असला तरी त्याच्या पाठीमागे दोष मी नाही. काही शिक्षण असं असते ना, हे शास्त्रात बिना पवित्र आत्म्याशिवाय कोणाला शिक्षण येत नाही. आणि जो शब्द बोलला प्रकाश आहे तो प्रकाशच होईल, कारण देवाचा शब्द प्रकाश आहे. देवाने एक शब्द देव आहे आणि तो शब्द तुमच्यामध्ये आला पाहिजे. आज तुम्ही लोकांना काही ना बडवतात किंवा शिकवतात. आमच्या पास्टरकडे चला, त्या पास्टरकडे चला, असं नाही. पास्टरला हे शिक्षण द्यायचे की पास्टरांकडे जाऊन तुमचं परिवर्तन होतं. तुम्ही देवाकडे चला, देवाच्या वचनाकडे चला, देवाच्या शिक्षणाकडे चला. जेव्हा पोरं शाळेत टाकतात ना, तर टीचरकडे नाही सांगितलं, ते शाळेकडे जायला सांगितलं. मग शाळेतले जे शिक्षक आहे ना, ते त्यांना शिकवतात. मग त्यांच्या शाळेत नाव टाकल्यानंतर या शाळेतून त्या शाळेत नाही जाते, बरोबर. जर या शाळेतलं परमिशन असेल तेव्हा त्या शाळेत जायचं. आम्ही आमची शाळा सोडून घेता दुसऱ्या शाळेत जाणार, तसं नाही होत. कुठल्या शाळेमध्ये शास्त्र असं दिलं, हे शास्त्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिकवतं. पौलांनी कसं सांगितलं म्हणजे प्रेषणाच्या कृत्यामध्ये 20:29 मी गेल्यावर कळपाची दया माया करणारे पूर लांडगे. आता तुम्ही इकडेचा विश्वास तुटला ना, ते तुम्ही सांगत राहायचं की पूर आणि लांडगे तुमच्याशी, म्हणजे तुमचा नाश. त्यात शास्त्रात पूर्ण डिटेल दिले. तेव्हा मध्ये 10 जरी वाचलं तरी तुम्हाला कळेल की माझ्यापूर्वी चोर आणि लुटा होता. म्हणजे जेव्हा येशू यायच्या अगोदर जे होते तर त्यांनी सगळं चोरी केली, लुटाले केले, पैसे खाल्ले, सगळे. देवाच्या सेवकांना ओळखता आलं पाहिजे. तुम्ही राजे दुसऱ्या अध्यायामध्ये 5 अध्यायामध्ये, बरोबर, राजे दुसरे 5 अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही नामानाविषयी बघितलं असेल आणि अलिशा संदेश आहे, बरोबर, अलिशा संदेशाकडे तो आला, पण गेजीचं मन उतरलं कुठे, त्या पैशावर. अरे संदेश काय, तो काय नाही घेत, मला काय पगार देणार, बरोबर की. तुम्हाला माहिती या केंद्रामध्ये किती पेटीमध्ये पैसे काय येतात माहिती, तुम्ही मोजा, मला द्या, खर्च करायचं काम, सेवा करायचं काम. आजपर्यंत मला कमी नाही होत, कारण का मी त्या पैशावर लक्ष देते, मी माझ्या कार्यावर लक्ष देते. मार्च 4 अध्यायापासून प्रभू येशूने कार्यावर लक्ष दिलं, वादळ आलं. हे बघा, या सेवेमध्ये जर तुम्हाला चालायचं असेल तर फक्त हे पवित्र शास्त्र घेऊन चाला, बाकी पैसा वस्तू धन घेऊन नाही. कधी तुम्हाला गिफ्ट मिळणार नाही, कारण मध्ये 7:2 धन्याची नोकरी. एकाचा द्वेष केला जाते, एकावर प्रेम केलं जाते. जर पैशाचा लोभ लागला तर देवावर प्रेम करता येईल, जर देवावर प्रेम केलं तर पैशावर प्रेम करता येईल. अशा
घटना ह्या पवित्र शास्त्रात आहे. म्हणून आता फसवणूक करणारे भरपूर आले. मग ते पासून कोणते ख्रिस्ती उठलेले आहेत, कोणते संदेश उठलेले आहेत. तुम्ही कशावरून ओळखणार हेच नक्की देवाचे आहे? इतका खतरनाक लॉकडाऊन मध्ये जेव्हा प्रार्थना बंद सुरू झाल्या ना, तेव्हा सगळे बाहेर उतरले आणि लोक फक्त त्या युट्यूबवर बघायला लागले. यू आणि तू म्हणजे तू आणि ते देव नाही. जो देवाबरोबर बसतो, वचनाबरोबर लक्ष देतो, नियमाबरोबर लक्ष देतो, तर देव त्याला तिथेच चमत्कार करण्याची शक्ती देतो. हे बघा, मी कोणताही माणूस देवापेक्षा माणसावर जास्त प्रेम करतो. देव पहिला, मग तो कोणताही माणूस किती पण त्याला गिफ्ट वस्तू दे, दान असतो. मला किती लोक फसवायला आले. शेवटी इकडे मी देवाचं वचन देऊन 10-35 सारखं झालं. पहिला मी जिथे प्रार्थना करते 2 माणसं माझ्या मागे आली आणि 2 माणसं मागे लागले, चला केरळला काय असे पास्टर आहे, सगळं असं सांगतात तसं सांगतात. मी त्यांच्या शेवटच्या काळात आहे. या शेवटच्या काळामध्ये इथे तिथे जायचं नाही. मला देवाने निवडले, मला तुम्ही नाही निवडलं. ज्याने मला निवडले ना, मी त्याचीच आराधना करतो, मी त्याची स्तुती करतो. जेव्हा मी त्यांना सांगायला सुरुवात केली, सांगायला जेव्हा सुरुवात केली, त्यावेळेला शेवटी त्याला झोकायला लागला. ते शब्द बोलला तेव्हा नापासून तुम्हीच तर देव आहे. ज्याला वचन मिळालं त्याला देव म्हणणार, पण त्याची पूजा नाही करायची. वचनाला देव सांगितलं आहे, आम्हाला नाही सांगितलं. वचनानेच तुमची गडद आहे. नाही तर लोक माणसाला बघतो, त्या वचनाला बाजूला ठेवतो, ते देव नाही, ते खोटे ख्रिस्ती आणि खोटे संदेश. शेवटी दोघे खाली उतरले आणि परत कधी आले नाही, कधी मला कधी म्हणते. तुम्ही लगेच फसता. कोणी इकडे सांगितलं ते बसतात, सोडून द्या. तुमची जेव्हा घडण केली तेव्हा देवाने लाखो लोकांतून तुमची निवड केलेली होती. योहान 15:16. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाईल ना, तर कधी कधी एखाद्याचा अन्न सुवांता शाही. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये एवढा टाइम पण नाही, पण स्वतःशील मध्ये 135 अध्यायामध्ये आपण वचन घेऊया. बघा काय सांगितले, माणसाची स्तवन नाही करायला सांगितलं, परमेश्वराचे स्तवन करा. कोणाचे? स्तुती कोणाची करायची? माणसाची. आपण हर एक व्यक्तीचं बघा, प्रार्थना सुरू झालेल्या देवाच्या सेवकाचा मान ठेवा. सन्मान कसा ठेवायचा ते पण बघायचा, हे शिका. आता आपण अनेक ठिकाणी लोक आहेत, पहिलं काय करतात माहिती? कोणताही देवाचा सेवक आला तर पहिलं देवाची टाळ्या वाजवायच्या. 27:47 टाळ्या वाजवून परमेश्वराची स्तुती करायची, आमची नाही. आता मी इकडे सत्कार घेतला का? नाही. पहिली स्थान देवाची स्तुती करायची. मी पुढे गेला तरी मी सत्कार करून घेत नाही, म्हणून मला जास्त पण बोलवायला जात नाही. म्हणून लोकांना काय वाटते की इकडेच प्रार्थना चालते. मी आज शेवट टिकेल तो जिंकेल, शेवटपर्यंत टिकते तो जिंकते. कारण का? तुम्हाला माहिती नाही, मला सगळीकडे पहिले बोलत होते. पाहिजे तिकडे मी फिरलो, गुजरात पासून फिरलो, अहमदनगर परत पुणा परत सगळं अनेक ठिकाणी फिरलो, मुंबईमध्ये फिरलो, पण मात्र मी पैसे घेत नाही. दुसरं आहे, मला इकडे टाळ्या वाजवायच्या नाही. त्यामुळे अनेक पाशरामध्ये हा प्रश्न आला की काहीच घेत नाही, मी बरोबर. पण लोकांचं मन इतकं खेचलेलं होतं आणि मी त्याला शेवटचा प्रश्न ते पण नाही. जेव्हा एका माणसाच्या अंगावर एक माणूस होता, तो आलेला, तो पण त्याच्या अंगावर जेव्हा मी रुमाल फेकला गेला, आता बघ काय दिसते. तर त्याच्यावर फेकल्यानंतर त्याला येरुशलेम दिसलं, पूर्ण येरुशलेम. त्याने येरुशलेम कधी बघितलं? चमत्कार करणारा देणारा तोच आहे. हे बघा, आपण नम्र बनतील तरच तो आपल्याला वरून देईल. हुशारी मारतील ना, बरं काही फायदा होत नाही, कारण देवासमोर हुशारी चालत नाही. प्रेषितांच्या पुढे 5:33 वचनामध्ये दिलेलं आहे, जेव्हा मोशे होता पायात जोडे घेऊन आला,
त्यासाठी ती पवित्र भूमी ते जोडीला न्यायचं. ती पवित्र आहे, त्याला स्पर्श नाही पडतो. सगळ्या गोष्टीकडे ना लक्ष पुरवलं. आणली कसं असते माहितीये का, तुम्ही मग ते असं जेवढं तुम्ही माणसाची संगत बघणार ना, तर पहिलं तुमच्याशी एकदम चांगलं होणार, मग तुम्हाला खायला पण आणणार, तुम्हाला वस्तू पण देणार, असं मन जिंकणार ना, मग ते विष तुमच्या शरीरात घुसलं ना तर तुम्ही त्याचे गुलाम होणार. मग संपलं, फसले तुम्ही. मग काही दिवसानंतर तुम्ही हळूहळू आजारी व्हायला सुरुवात होणार, मग प्रार्थनेवरचा विश्वास तोडायला सुरुवात होणार, बरीचशी गोष्टी येतात, वाईट विचार येणार, सगळं त्याचं चित्र बदलून टाकते आणि सगळे मग हळूच तर प्रार्थनेतून दूर गेला. मग शेवटचा अंत हे कठीण आहे, हे कठीण आहे. किती लोक अशी आहेत माहितीये तुम्हाला, प्रार्थनेपासून दूर करणारे. योहान 11:25 काय सांगते, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. एका कुटुंबामध्ये एक बाई गेली आणि सांगितलं, तुझा नवरा कशासाठी आजारी आहे माहिती, त्या प्रार्थनेत येतो म्हणून. बघा लक्षात ठेवा, आमच्या पास्टरकडे झाला. आता तुम्हाला कोणतं योग्य वाटते, प्रार्थना योग्य वाटते का पास्टर योग्य वाटते, मला फक्त डिसिजन द्या. तुम्हीच फक्त निर्णय द्या. हा जोरात म्हणा, म्हणजे आवाज आला पाहिजे. मग खरं शिकायचं. आणि तो जो पास्टरकडे गेला तो मेला आणि जो इकडे राहिला तो जगला. हे उत्तर तुम्ही स्वतः शोधून काढायचं. आणि अशामुळे तिकडे आम्हाला कष्ट दिलेले आहे पौलाच्या पत्रामध्ये, घरात शिरतील आणि तुम्हाला देवावरचा विश्वास करू. अशी बरीचशी उदाहरणं परमेश्वराने आपल्यासाठी ठेवली. मी लोकांना सांगतो, या प्रार्थनेत नाही आलं तरी चालेल, पण हे बायबल आहे, पवित्र शास्त्र सोडू नका. ज्या दिवशी तुमच्याकडचं पवित्र शास्त्र बंद होईल त्या दिवसाचा अंत तुमच्या जोडीला येईल. मग कोणताही असो, मग नेट तुमची मेट समजलं, कोणतंच कामाला येत नाही. हे आता सगळं तुटणार आहे, लक्षात घ्या. वर्ण तुटणार, खाली तुटायला सुरुवात झाली, आता वरून तुटायला सुरुवात. पहिली भूकंप थोडी जोरात होती, म्हणजे शाब्दिक असं नाही, म्हणजे होणार त्या टायमात, येणार आहे. कारण शास्त्रात 24 अध्यायामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. बरीचशी शास्त्र अशी आहे की तुम्हाला जुन्या करारापासून ते नव्या करारामध्ये इतकं सुंदर मिळतो जुळता आणलेला आहे की त्या माणसाचं भविष्य चेंज करतो. तर त्यावेळेला हे सगळं, तेव्हा तुम्ही इंटरनेट बघता किंवा टीव्ही बघता किंवा हे मोबाईल बघता, हे तुम्हाला मानसिक संतुलनामध्ये नेणार. कारण तुमचा देवापेक्षा या गोष्टीवर जास्त प्रीती आहे. आणि खोटे ख्रिस्ती खोटे सदस्य त्यामध्ये. आज जर तुम्ही आहेत अनेक लोक, त्यांना फक्त पैसा पाहिजे, मी तुम्हाला गॅरंटी देतो. जेवढं मिळते का तुम्हाला, आजच्या काळामध्ये बऱ्याच वर्षापासून मी यावर स्टडी करत आहे की सगळीकडे जा, पैसा आणि एन्जॉय. किती लोकांना मी असं पण बघितलं, अर्धा तास प्रार्थना आहे, मग 2 तास खाण्यात येणार. आणि वचन कशी होतात माहितीये का, ज्याकडे घरी जाणार त्या खात पित राहतो. काय सांगितलं, खात पित राहतो. मग एकाकडे गेला तो एक सांगते ताळी घेऊन ये, कारण देवाने सांगितले खात पित राहा. वचन काही वाचलं नाही का, बिचारे गोळे खिशामध्ये पैसे असतील नसेल म्हणून मग ताळी पीत बसायचं. प्रार्थना एवढी तरी आज घरात वचन कोणा घेतलं, ज्या घरात जाल त्यात शांती असणार ना, वाढेल ते खात पित असं नाही मध्ये देवाचं तुम्हाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जी काही उदाहरण आहे ती पहिलं लक्षात आणायचं की नक्की वचन काय घेतलं आणि वचनाचा अर्थ काय दिलेला. आणि इकडची वचनं त्यांना पटत नाहीये, कारण कान जड होतात. प्रेषित 28 अध्याय 26 पासून या लोकांना जाऊन सांग, किंवा ते 13 अध्याय 10 पासून येशया म्हणतो. काही लोक सांगतात वचनप्रत भरपूर देतो पण फोडण नाही देत. अरे फोडणी केलं तर ते टाकायला लागेल ना, फोडायला आणि त्याच्यात फोडणी करायची आहे तर ते पहिले शिजवायला त्यांना थोडस मन साफ करायला लागेल. तुमचं मन पहिलं खाली कर. म्हणून पहिले एलिंग प्रार्थना कशाला असते, म्हणजे वचना प्रार्थना कशाला असते की आम्ही आमचं मन स्वच्छ.
मग मी पाकाच्या नंतरची जेव्हा प्रार्थना करा माझ्या वैयक्तिक करत होतो तेव्हा देवाने मला काय शिकवलं, हे प्रभू येशू तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करता. मग आपण काय सांगायचं, हे प्रभू येशू आम्ही तुमच्यावर खूप प्रेम. मग काय सांगायचं, हे प्रभू येशू मी पापी माझ्या पाप्यावर दया कर. नंतर सांगा तुमच्या इच्छेप्रमाणे प्रभू येशू तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला शिकव. आता ही प्रार्थना काही चुकीची आहेत का? ही शास्त्रामध्येच आहे, बायबलचे जे पवित्र शास्त्र आहे ना याच्यातच आहे. हल्ली कसं माहितीये का, जे देवाचे खरे सेवक आहेत ना हे बांधून ठेवले आणि खोटे संदेश उठलेले. म्हणून आजच्या काळामध्ये आपली प्रवचन पण जात नाही. बघा तुम्ही विचार करा किती परिणाम होत आहे. कारण चांगल्या गोष्टीचा प्रचार होतो. सगळ्या गोष्टी तुम्ही आत्म्याने, सामर्थ्याने, ज्ञानाने, दानाने बदलत. तुम्ही जेव्हा दुसऱ्या लोकांची सहवास पकडतात ना तिथे तुम्हाला हे वचन ऐकून देणार नाही, तेव्हा हे वचन सुद्धा करून देणार नाही. पहिलं वचन घ्या. हे जगाची कामं भरपूर होती पण येशू नाही तर फायदा नाही. हे देहवासना आत्म्याविरुद्ध आहे. ते करायचं 5 आणि 15 पासून घेतलं तर बघा प्रभूच्या बाबतीत कशा प्रकारे चालू. हालेलुया. भांडण नाही करायचं, द्वेष नाही करायचं. एकदा 15:24 मध्ये काय सांगितलं, प्रभूच्या दासाने पण राहायचं. प्रत्येक शिक्षण तुम्ही एकमेकांना चावता व खाता परस्पराच्या हातून तुमचा संवाद होईल. परमेश्वराच्या वचनाने आपल्याला शिकवण देते. मग आपण काय हे बघा, इकडे तुम्हाला देवाने आणलं, याच्यानंतर तुमच्या मर्जीने पुढे जायचं. तेव्हा तुम्ही सावध राहायचं. जेव्हा मत्ते 26 अध्यायामध्ये तुम्ही बघितलं येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी ज्या हातामध्ये खजिना होता, पैशाचा खजिना होता की नव्हता? होता नाही. तर त्याला सांगितलं हे बघ तू याला पकडलं तर मी तुला चांदीची 30 नाणे शिक्के दे. कोणते दे? 30 नाणे चांदीचे शिक्के. तो मोहात पडला नाही का? शिक्के मिळाले का? अधिकार पण मिळाला का? आपल्या जिंदगीचा पहिला आणि शेवटचा शब्द जो निघतो ना तो शब्द महत्वाचा असतो. म्हणून देवासाठीच आपलं जीवन पाहिजे. आता 2 चोर होते, लूक 23:39 पासून दिलेले चोर होते. त्या चोराने काय सांगितलं, तुम्ही जाल तेव्हा माझी आठवण करा. तो बोलते आजच तू माझ्याबरोबर. तो गेला की नाही? जुदासने काय बोललं, मी निर्दोष जीवाला दवून दिलं. शेवटी त्याचं मन ते शेवटचा शब्द निघाला जाऊन गळपास केला. बरोबर म्हणते 27:5 आपल्या फार प्रश्नांचं उत्तर आहे. म्हणजे देवाला सांगा मी माझ्या पद्धतीने काहीच करत नाही. खरं सांगू तुम्हाला, देवा तुम्हाला काय होतं? पण 3 गोष्टी आपल्या जीवनात येतात लक्षात. एक परमेश्वरचं, एक तुमच्या स्वतःचं आणि तिसरं आहे शैतान. जर तुम्ही देवाला काम देत असतील, म्हणजे वेळ देत असतील तर देवाची कामं तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही देवाला वेळ देत असेल तर देव तुम्हाला कामं देईल. आणि तुम्ही सैतानला वेळ दिली असेल ना सैतान तुम्हाला कामं देईल. पाप करणं, खोटं बोलणं, निंदा करणं, हे 2 प्रश्न आपण मधल्याचे. आपल्याला चॉईस करायचं नक्की काय करायचं. सगळे 1 गोष्टी जे या पवित्र शास्त्रात लिहिलेल्या फक्त वाचायचं न हे करायचं. जेवण बनवलं वाच घेऊन नव्हतं, ते जेवण चावल्यावर समजते की टेस्ट आहे आणि त्याला म्हणजे मीठ आहे. बरोबर, तिखट किती असलं ना मीठ असलं तर चव तोंडाला, नाही तर तुम्ही दुनिया खाणं करा त्याला चव. असं परमेश्वर आहे. मिठाचा खारपणा कशाने आपण मध्ये 5 अध्यायाच्या बऱ्याच गोष्टी अनुभव घेतात, 6 अध्यायामध्ये बऱ्याच गोष्टी अनुभव घेतात की देवाने पहिलं शिक्षण कसं दिलं. तर ते 5:2 मी काही शिक्षण असेल तर पवित्र शास्त्रात भरपूर शिक्षण आहे, पण जे मला उपयोगी आहे तेच घेणार ना. बरोबर की नाही? तुम्ही आता समजा भाजी बनवायला लावली तर त्यात साखर नाही टाकणार ना गुळ नाही टाकणार ना चहा पावडर नाही टाकणार ना दूध नाही टाकणार. टाकते हे खाणं वेगळं आहे, हे खाणं वेगळं आहे. बरोबर की नाही? तसंच ते सिस्टम बघायची आणि जी सिस्टम आम्हाला देवाने दिलेली आहे त्या सिस्टममध्ये. आता शेवट काय आहे हे बघा, तुमची कर्म तुम्हाला प्यारे, माझी कर्म मला प्यारे.
ज्याला स्वर्गात जायचं असेल ते यावर लक्ष दे, आणि ज्याला अधोलोकात जायचं असेल तर कोणावर तरी लक्ष दे, कारण ते वाचवायला येणार, वाचवण्यासाठी. आता तुमचा विश्वास जर माझ्यावर नसेल ना, तुम्ही माझ्याकडे नंतर या, तेव्हा ऐकेल का म्हणा नाही. हे 100% लोकांना मी डिसिजन देतो. पहिलं काय देतो माहिती का? पहिलं तुम्हाला आजार देतो, आजार दिल्यानंतर देवाकडे आणतो, मग देवाकडेच वळायचं. मग त्याच्यानंतर आपण देवापासून दूर दूर व्हायला लागलो ना, तो शैतान मध्ये येतो. मग तो हळूहळू पैसे कमवायला काय करणार? मग सगळे पैसे जमा केले ना, मग डॉक्टरकडे येणार, मग डॉक्टरकडे देतो, मग साहेब उपरवाला शेवटी तो इकडेच सांगतो, मग तुम्ही देवावर परवासा ठेवा, देव करील. म्हणजे त्याचे पर्याय त्याने केले, कारण त्याला माहिती आहे त्याच्याशिवाय कोणत्याच माणसाला पर्याय नाही. मग जेवढी कमाई आहे ना, ती सगळी कमाईमध्ये जाते. म्हणून हे शिक्षण आम्ही रात्र दिवस प्रार्थना करतो. कशाला करतो? माझ्यासाठी का? कधी पाणी तरी कोणाकडे पिलाय का मी? हा, मी पाणी वाटले लोकांना, खाणं म्हणतं, जेवण म्हणतं, सगळं देतो. आपलं काय नाही, कारण की आम्हाला द्यायला. देवाच्या लोकांचं काय माहिती आहे का? द्यायला दिले ना तर त्यांनी द्यायचं, खायचं नाही. आता मी कुठे गेलं तर मला सांगतं चहा घेणार, थोडंसं येतं तर घ्या, काय सांगितलं. मला देवाने द्यायला दिलेलं आहे, ते मी देतो. मला खायचं परमिशन मिळालं तर मी खातच असतो. लोकांचा अर्थ कसा आहे माहिती आहे? हे खात नाही. का खात नाही ते मी पण तुम्हाला सांगतो. आपल्यामध्ये जतपर्यंत आहे खाण्यासाठी तर आपण खायचं. पण आता एका घरी गेले तुम्ही प्रार्थनेला, महिना 2 महिने तिकडेच आहे, तेव्हा खा. एका दिवसाचं खायचं नाही, एका दिवसाचं दुसऱ्या दिवसात तुमच्या हातात काय असेल तर तुम्ही खा, नसेल तो दिवस उपवास ठेवा. हा, मग त्या दिवशी जेवण तुम्हाला नाही करायचं. तर उपवास प्रार्थना करतो. पण ती प्रार्थना तुम्हाला काम नाही. तर आम्ही काय करतो माहितीये का? बदली करतो. परतफेड नाही झालं पाहिजे. आपण प्रार्थनेला गेलो, त्यांना प्रार्थना दिली, इकडे खायला गेलं. मी सगळं अनुभव घेऊन कारण माझ्या समोर असे बरेच लोक होते, ते शेवटी मेले, मी अनुभव पण घेतले. तर काही त्यांच्या पोटामध्ये अग्नी करून ठेवले, ते पण मेले. कारण देवाच्या राज्यात कोणती प्रार्थना करून खाल्याशिवाय काहीच होत नाही. आणि खाणं प्रार्थना करून खाल्लं ना, तो मनुष्य पूर्ण. नाही तर तुम्हाला काय वाटते? अरे मला कोणी ते भेटी दिली का, मला कोणी खायला आणून दिलं, मला हे दिलं. नाही, विचार करू नका. तुम्ही समजून घ्या, कारण तुम्ही त्या माणसाला ओळखलं नाही, त्या दृष्टाला ओळखलं नाही. असं आहे. फार गोष्टीमध्ये पहिली प्रार्थना करायची. प्रार्थने गव्हानेच ते खायचं, त्याला आशीर्वाद. उपकारस्तुतीशिवाय कोणत्याच गोष्टी घरात होत नाही. तर मला गॅरंटी मी देत, तुम्ही आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. कारण मला हे अनुभव माहिती आहे, तेवढ्या वर्षाचा मी अनुभव घेतो. 96 पासून मी तयारी केली. पहिलं 92 सालापासून आहे, नंतर 96 मध्ये डायरेक्टली अनुभव घेतले. आणि जपर्यंत माझ्या घराच्या रूमच्या बाहेर उतरत नव्हता, तत्पर्यंत प्रार्थना करत असायचं. पंखा बंद करायचा, दरवाजे बंद, कधी कडी करायचे, आई बाबाला सांगायचं, गाडी पाठीमागे लपवायच्या, चपलावर लपवायच्या, कारण कोण भेटायला ना त्याला भेटून नाही देणार. जो एकटा बसला, गुडघे टेकूनच प्रार्थना करणार. जतपर्यंत सगळ्या गोष्टी काही शिकवत नाही, तत्पर्यंत त्या रूमच्या बाहेर नाही. आता दरवाजे खिडकी बंद झाले, पंखा बंद झाला, ते माहिती आहे ना. लोक पक्के कसे हुशार असतात, पंख्याचा आवाज आहे हाय मध्ये, काही तो पण नाही. आणि तेव्हा मला अगोदर शिकवून ठेवलेलं होतं की पुढे मोठी गरमी आहे, तेव्हा मी बायबल नव्हता वाचत, तेव्हा मला बायबल वाचता येत नव्हतं. म्हणजे शब्द थोडेसे लागायचे म्हणून ते वाचायला. फक्त पहिला पवित्र आत्मा घेतली. ते पवित्र आत्मा तूच म्हणाली, कारण तांबोराश्रममध्ये तो पवित्र आत्मा मिळाला. मग आत्माच महत्व आहे. जतपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला उतरत नाही, दर्शन असेल, तत्पर्यंत पवित्र कार्य करू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय सांगतो, तुमचं जीवन तुमच्या हातात आहे. फक्त मला एवढं सांगा, तुम्ही आजारी पडले का संकटात पडले, तर तीच व्यक्ती प्रार्थनेतून तुम्हाला दूर करणारी कधी येऊन तोंडावर बघतात का? बघ, एक पण आहे ना, कोणता पास्टर पण नाही. त्याला माहिती आता माझं काम झालं, खतम, मी नाही जाणार. एकदा उत्तम नावाने येऊन जाईल, आला ते बरं इंसानीमध्ये, नाही तर कोणीच नाही. त्याला माहिती आहे जीवनामध्ये आता माझ्याने काय होणार. तुमची समज गैर आहे. आज किती लोक अशा पद्धतीने मरण पावले, त्याला कारण काढलेलं आहे की तुमचा विश्वास देवावर नाही. कारण योहान 11:25 मध्ये येशू सांगतो, पुनरुत्थान जीवन मीच आहे. लाजरला कबरेतनं काढणारा तो परमेश्वर आहे. तुम्ही विचार करा, एचेकेल 37 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं
ते एचकेने परमेश्वराच्या आज्ञानुसार काय काय केलं? हाडांना शक्ती दिली, हाडातून त्यानं जीवन दिलं, हाडातून त्यानं बाहेर काढलं. आणि तेसलिकरास पहिल्या पत्रात 4 अध्याय 15 पासून दिलेलं आहे. आपण कुठे आहे आज? आपल्यामध्ये जर परमेश्वराची ओळख नाही, परमेश्वराचं शिक्षण नाही, तर आपलं भविष्य पुढे जाणार. म्हणून लोकांचं ऐकशील तर तुमचं स्वतःचं नुकसान होईल. देवाला सोडायचं नाही. आणि देवाला सोडलं तर देव तुम्हाला सोडेल, तेव्हा परत तुम्हाला निमित्त मिळेल. कारण हे कार्य तसंच आहे. शैतान नेहमी माणसाच्या मागे असतो. अरे आमच्या पाठीस लागले तर तुमच्या पाठीस लागते. म्हणून लक्ष पुढे द्यायचं आहे, आपल्याला काय कार्य करायचं त्याच्यात, आणि परमेश्वराच्या वचनानुसार पुढे 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 जायचं. जर तुम्ही याची खरी अनुभव घेतले नाही, आता योहान 15:16 काय सांगते येशू ख्रिस्त? तुम्ही मला निवडलं नाही, आता तुम्ही आम्हाला निवडता, तुम्ही लोकांना निवडता. काही सांगता ब्रदर फोड नाही देत व्यवस्थित आहे. फोड देण्यासाठी पहिलं तुम्ही जागीरवर आहेत का? हा, तुम्ही कोणत्या हेतून आलात माहितीये? तुमचा काम, तुमचा धंदा. एखादा माणूस येतो नुसतं दावायचं जायचं, नुसतं काय इकडे इंटरेस्ट नाही. तो आत्मा कमजोर झाला ना तुमच्यामधला, दुष्ट आत्मा मजबूत झाला ना, तर पवित्र आत्मा कमजोर झाला. आत्मा उत्सुका मध्ये 26:41 असं दिलेलं आहे. आत्मा उत्सुक आहे देवशक्त, आणि देवशक्त झालं की दुष्टाने घेतो. आणि जो उत्साहित असते बघा, तेव्हा तो देवाकडे धावतो ना, त्याला वाटते की माझ्यावर पवित्र आत्मा येणार. हे वचन पवित्र आत्मा आहे. समजलं? देवाचं वचन 2 धारी आहे, दोन्ही बाजूची दाग आहे. इकडून फिरव, इकडून फिरव, सामर्थ्य तुमच्या जीवनात येणार. जर हे देवाने बनवलं नसतं तर तुम्ही आणि मी काय करतो? मला चमत्काराच्या गोष्टी नाही आवडत, परिवर्तनाच्या गोष्टी आवडत. माणसाचं परिवर्तन होत नाही ना, तर चमत्कार कामाचा. आज चमत्कार झाला, लाजर मेला की नाही? योहान 11 वाचलं असेल. 4 दिवसानंतर त्याला बाहेर काढला, पण मेला की नाही? का मेला? स्वर्गात गेला तो? स्वर्गात गेला का? येशूचे शिष्य स्वर्गात गेले, आपलं जीवन स्वर्गात. मग ते 3रा अध्यायामध्ये 11वं वचन आणि 10व्या वचनामध्ये सांगते कुऱ्हाड मुळाशी ठेवले. आता तुम्ही विचार करा, जे झाड चांगलं आहे ते फळ देते, बरोबर? योहान 15:1-10 वचन. किती सुंदर शिक्षणाचा अनुभव आहे. आणि जर तुम्ही ते अनुभव घेतले असतील तर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करेल, नाहीतर आपलं जीवन शून्य. कोणाला कुठे जायचं ते जाऊ शकतो. मी कोणाला मनाई करत नाही. तुझी कर्म मत्ते 12:36. आता येशू ख्रिस्तामध्ये जे शिकवण होतं कोणाकडे नव्हतं. योहानमध्ये 6 आहे, खायला दिलं, प्यायला दिलं, सगळं दिलं त्याने. प्रभूने खायला प्यायला दिलं का नाही? 5,000 पेक्षा जास्त लोकांना भोजन दिलं, पुरुष आणि स्त्रिया पण होत्या, मुलं पण. कारण की आई बापांबरोबर मुलं, आताच्या काळात नाही आई बापाबरोबर मुलंच फार कमी. पहिल्याच्या काळात ते व्हायचं, अख्ख्या फॅमिली घरात लॉकडाऊन तंबू फुकाचं तसाच नाक काय गुऱ्यांवर सगळं घेऊन जायचं, मिळेल तिथे खायचं. ते कधी खाण्यापिण्याचा विचार नाही करायचं. झाडापाण्याची फळं बिळं काय असेल ते एक खा, खजूर बिजूर भरपूर खाऊन दिवस काढायचे. ज्याच्याकडे कोठा असेल तो घ्यायचे, मग तिकडेच भाकऱ्या बिकऱ्या लाकडा पाहिजे, तिथे गॅस नाही काय नाही. आणि त्याचं लाईफ पवित्र बनले आणि ते स्वर्ग गुणाचा अनुभव. काही त्यांच्या गाया म्हशा होत्या, बैल होते, लेकी होते, घोडे होते. त्याचं शेण होतं, त्या शेणावर त्या भाकऱ्या शेण करायच्या आणि त्याच्यावर भाकऱ्या भाजायच्या. शेण पडलेले उचलून विचार करणाऱ्या गोष्टी किती पवित्र शास्त्राचा डिटेल दिलेला आहे. आपल्याजवळ काय? आज आपल्याकडे सगळं आहे, पण आपल्याकडे येशू नाही. त्या देवाने सगळं दिलं, पण आपण फक्त दैहिक गोष्टी करतो. आणि ही दैहिक गोष्टी शैतानाने आपल्याला फसवली. त्याद्वारे आपलं भविष्य कमजोर नाही. म्हणून आपल्याला शिकायचं आहे. पहिली सर्व वचन दिल्या की घरी जा, वाचा, नंतर कोणावर विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवू शकता. मी बोलला ना, मी जास्त लोकांना सांगतो माझ्यावर भरोसा करू, कारण तू आज बरा आहे तर उद्या तुझं बंद होईल. किती गेले माझ्या जोडी नाही येणार, पण मेले पण गेले. मी त्यांना सल्ला एकच देतो, कधी माझं स्वतःचं काम करायला, मी स्वतः माझी कामं करतो.
माझी स्वतःची प्लेट पण मीच बनवतो. फक्त माझ्या घरात माझं जेवण बनवतो, बाकी बाहेर गेल्यानंतर माझं स्वतःचं बनवतं. नाही खायला नाही ना, ते वडापाव खाऊन तरी जाईल पण खातो. पण दुसऱ्यांना त्रास देणार असं काम नाही, कारण आपल्या स्वतःचा वधस्तंभ आपल्याला. मग ते 16:24 पाठ करा, भविष्यात आले. लक्षात घ्या, अन्न सुवार्ते करून. त्या तुम्हाला काय वाटले की आम्ही ह्या पास्टरचे बरे, त्या पास्टर बरे आहे, त्याला देव कराय, त्याच्यापेक्षा देव सगळ्यात श्रेष्ठ आहे. वचन वाचावं असं तुम्हाला कळेल, कारण आपल्याला अर्धा तासात तेवढं काही मिळत नाही, बरोबर ना? म्हणून तुम्हाला सांगतो, मी कोणाशी नफरत नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाची एवढं नाही. मी फक्त तुम्हाला स्वतःला सांगतो की तुम्ही स्वतः जपा की तुमचा शेवट काय येईल, तेव्हा आमच्यातला कोण माणूस तुम्हाला बघायला येणार नाही, तोच. किंवा 17 बरोबर, श्वास देणा येणं तो आहे. किंवा 14:2 मी जागा करते, जो देवाबरोबर त्याला तिकडे जागा नाही. ते मार्ग 9:48 गेल्या लोकांचा किडे आणि मुंग्या सगळ्याच्या नावाने दिसत नाही, किडे भरत नाही. इकडे ही कीड बघितली तर पळापळी होती. म्हणजे त्या वेळेचं चित्र आपण बघायचं की आपलं शेवटचा क्षणपर्यंत पश्चाताप. म्हणून स्वतःच 31:5 आपल्या जीवनामध्ये शिकायचं. हा प्रश्न आहे, पवित्र शास्त्रात खूप खजिना आहे. नुसतं वाचत जाशील तसं खायला वाटते, आनंद नाही. जसं खाऊन जसा माणूस आता खाण्यामध्ये गुंतलेला आहे, आता वचनात नाही. लक्षात ठेवा, भविष्य आपल्याला आपल्या हातात ठेवायचे की त्याने दिलेलं आहे फुकट, बरोबर की नाही? मौलाने विकत घेतले, कारण तिकडंच आपल्याला 6:19-20 विकत त्यांनी घेतलंय, तर आम्ही त्याचेच आहोत. आपण छोटेसे प्रार्थना करूया. परमेश्वर पिता बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात आणणाऱ्या प्रत्येकाने सहाय्य केलेलं सर्व पापांच्या प्रत्यक्ष क्षमा कर, सर्व मंत्र कामना आमच्या लोक सरपंच सर्व कोणी सतोल आशीर्वाद हर एक व्यक्तीचं जीवन परिवर्तन व्हावं, ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.